ठाण्यातून एक मोठा घोटाळा उघडकीस आलाय। ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच आयुष्यभराच्या वेदना दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे। एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची विधवा पत्नी त्याच्या अकाउंटची चौकशी करण्यासाठी बँकेत पोहोचली असता पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरूमध्ये राहणाऱ्या 56 वर्षीय महिलेनं तिच्या दिवंगत मित्राच्या पतीच्या मित्रावर खात्यातून 30 लाख रुपये काढल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे। आरोपी हा नवी मुंबई येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे। पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली। पतीच्या मद्यपानाच्या सवयीमुळे ती नवी मुंबईहून कर्नाटकची राजधानी बंगळुरू इथं राहायला गेल्याचं महिलेनं पोलिसांना सांगितलं। महिलेनं सांगितलं की तिचा नवरा सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनीत वरिष्ठ पदावर होता आणि त्यानं 2020 मध्ये सेवेच्या निवृत्ती घेतली होती। पोलिसांत दिलेल्या तक्रारीत महिलेनं म्हटलंय की आरोपी अमित सुधीर सिंह हा तिच्या नवऱ्याचा दैनंदिन कामाची व्यवस्था करायचा। FIRचा हवाला देत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय की सुधीर सिंह यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये महिलेला सांगितलं की तिचा पती आजारी आहे आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। तिनं सांगितलं की तिच्या पतीचा काही दिवसांनी मृत्यू झाला आणि महिलेनं पतीचा फोन नंबर विचारला तेव्हा सुधीर सिंहनं तो देण्यास टाळाटाळ केली। पोलिसांनी सांगितलं की महिलेचा आरोप आहे की जेव्हा ती पतीच्या बँकेत गेली तेव्हा तिला समजलं की तिच्या पतीच्या मृत्यूनंतर काही तासातच सुधीर सिंहने त्याच्या खात्यातून 30 लाख रुपये काढले आहेत। तिनं दावा केला की सुधीर तिच्या पतीसाठी व्यवहार करत होता आणि त्याच्याकडे बँक खात्याचे तपशील देखील होते। अधिकाऱ्यांना सांगितलंय की महिलेनं पोलिसांशी संपर्क साधण्यास उशीर होण्याचं कोणतंही कारण दिलं नाही। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी सुधीर सिंह याच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 404 मृत व्यक्तीच्या मालमत्तेचा अप्रामाणिकपणे गैरव्यवहार आणि 420 फसवणूक नुसार गुन्हा दाखल केलाय।